की मुंबईकडे चला. आपल्या गावातल्या जेवढ्या गाड्या, एक बी गाडी घरी ठेवायची नाही. तुम्हाला मुंबईत राहायचं नाही ना, तुम्ही राहू नका. पण 29च्या मोर्चाला फक्त मुंबईला हजर राहा. याच्यापेक्षा काय सूट पाहिजे तुम्हाला? आता सगळ्या गोदापट्ट्याला, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पण ते सांगितलं, तुम्ही फक्त मुंबईपर्यंत चाला. आपल्या गावात 40 ते 50 गाड्या मोजिल्यात आम्ही, तुम्ही किती नाही म्हणा. आम्ही घरात म्हणजे कोणाच्या घरात गाडी हो, कस काय हो, मास्तर कोणी, डॉक्टर कोणी, वकील कोणी, कोणाकोण. जवळपास त्या दिवशी मोजल्या आम्ही तर काय 47 का काय गाड्या भरल्या होत्या. कोणतरी मागून आलं ते मला आणखी 14 सरला तुम्ही. आज म्हणलं ते मग इकडं कोणाच्या आपली एक बी गाडी. आमचं म्हणणं आहे तुम्ही मुंबईत थांबू नका. तुम्ही फक्त मुंबईपर्यंत वाटा लावायला झाला. तुम्ही वापस या, मी बघतो आरक्षण कसं काय देत नाही. फक्त घरी गाडी ठेवू नका. कुणाचे राहिले ना मला हळूच सांगा, तुम्ही बोलू नका. तुम्ही काय बोलू नका. फक्त कोण नाही आला ना, होय काका हा गाडी घ्यायची ना, मी घ्यायलाच नव्हतो. नुसते गाडी काका कोण गाडी नाव घेतलेत. मी नाव घेतलं. मी काय गावाकडं खोटं बोलून का बरं? गावाकडं कसं खोटं बोलून मी? सगळ्याचं नाव घेतले. एक बी गाडी जे ते हळू सांगा. तुम्ही सांगणारे आहेत मला, तुम्ही ते टेन्शन नका घेऊ. सांगणारे पण आहे तेव्हा हळू जा बरं का. आपण सगळ्या गाड्या घ्यायच्या आणि हेच मी जे सांगितलं ना, हेच तुम्ही बाकीच्या बैठकात सांगा. इकडं दावरवाडी पर्यंत जा. इकडचा असं सगळा गोल पट्टा घ्या आपला सगळा. कारण मला काय व्हाय नाही. मी आताच नांदेडहून हिंगोलीहून दवाखान्यातून आलो. तरी बळच म्हणलं जसं होईल तसं चला भांगेरीच्या खांद्यावर काही जबाबदारी देऊ. तिकडं पलीकडं तीर्थापुरीकडं काही दिली, काही गाड्या त्यांच्या फिरत्यात तिकडं. पलीकडं ते विकीन ते तिकडं फिरायला लागलेत. पलीकडं घनसांगवीवाली माऊली ते अशा सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या टीम केल्या. तर मग आपल्या भांगेरवाल्याने बी इकडची जरी बाजू घेतली सगळी, जेवढे शक्य होईल तेवढे 50-60 गावं, आपल्याला ते आधार होईल. कारण ह्यावेळेस जिंकायचे. लेकरावर विनाकारण संकट आणायले, असून संकट आणायले. गॅजेट घेतले, सगळं घेतलंय, समितीनं वाचलेत. 11 महिने झालं वाचित येत. आता कोवर वाचित 11 महिने झालं वाचित येत. वाचणारच तुम्ही कवर. त्याचे एक मंत्री महोदय आले, कशाला आले, त्यांना मिळणार मला मिळणार काहीच नाही, काहीच नाही ठरलं. बरं आले तर आले, इतक्या लांब आले लातूरला आणि काहीच नाही. त्यामुळे ते बी आपल्या डोक्यात ठेवायचं. या चर्चा फिरच्या होत राहत्या. आणि बाहेर त्या बघितलेलं आहे सगळं. चर्चा फिरच्या मंत्री सगळे बघितलेले. त्याच्यामुळे आपण कशावर विश्वास नाही ठेवायचे. हे एरंडाचं घोराळ सुरू राहील. आपली 29ची पक्की तयारी करायची, मुंबईकडे जायचं. एक घर ठेवायचं नाही. तुम्हाला मिळालंय आरक्षण, तुमच्या कोणीतरी पाहुणे आहेत, मित्र आहेत, जवळचे नातेवाईक आहेत, मामा आहेत, मावशी आहेत, काका आहेत, त्यांचंही लेकरांचं कल्याण होणार आहे. म्हणून ज्यांना मिळालं ते सगळ्यात जास्त पळायचं आहे. तुम्ही थंड पडू नये म्हणून आलोय मी. बैठक घ्यायचा उद्देश नव्हता. असं बी काय नाही की गाव सक्रिय नाही. एक बी माणूस या गावात घरी राहत नाही. काही कार्यक्रम काम सांगा त्यांना, पुरं येतं लगेच. पण थोडंसं म्हणलं आपण जाऊन यांना सांगून यावं, म्हणजे उद्याच्या 100% सगळे पेटणार. कारण त्या दिवशी जर सांगितलं होतं मी की तुम्ही आसपासचे गाव घ्या, मला यायची वेळ नका येऊ. कारण हे सगळ्यांनी जर पळापळ चालू केली तर ते कडीला जाते. एखाद वेळेस 26 तारखेला गावच्या सगळ्या घराघरातून भाकरी पण लागणार आहे. शक्यतो जर लईच पोरं मुक्कामाला आली तर सांगता येत नाही, लईच लोक यायचा अंदाज दिसतो. जे मी आता पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, काही विदर्भाचा दौरा केलाय. तिकडं नाशिक देवी, उत्तर महाराष्ट्रातलं खानदेशातला केलंय. लई लोक येतील असं वाटतं मुक्कामी. जर आकडा वाढला तसं सांगितलं आपण महाकाळ्याला त्यांना की जेवायची व्यवस्था सगळ्या तिकडंच करा, घरं उघडून ठेवा. मराठा समाजाला घरंही उघडून ठेवा लागते. पाऊस जर आला तर लेकरं पावसात झोडपत येतं. त्यांनी सांगितलं आम्ही घरं पण उघडी ठेवतो, मंगल कार्यालय ते कारखाना पण पुरा उघडा ठेवतो, पोरांना झोपायला इथून तिथून घरं येतं, कॉम्प्लेक्स आहेत ते पण उघडे ठेवतो. हाल होत असतात पोरांचे लांबचे येणारे. एखाद्या जर संध्याकाळी लईच मुक्कामी आले तर अचानक घराघरी 4-4, 5-5 भाकरी, 2 जणांची भाजी, असं सगळं अंतरवालीत पोहोच करावं लागतं लवकरच. म्हणजे ते ताण होणार नाही. कारण ही बी मोठी जबाबदारी. मुंबईला आपले सगळेच निघतो, ते पोरं भिजली, बाहेर गावचे लेकर असते, त्यांना काय माहित नसतं कुंकड जायचं काय. ते फक्त मुंबईचं जाण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी, समाजासाठी येडे झालेले पोर आहेत की आम्हाला काही करून आमच्या समाजाच्या लेकरांना हे मिळवून द्यायचं आहे. झाल्यावर पाऊस आला तर खूप हाल होते.
आंतरवाली तेवढी सुविधा नाहीये. किती माणसं बसून बसले तर किती बसणार घरायनी पण. त्यामुळे आपण हवेच्या कडेचे सगळे गावं सांगितले. हे कामं तुम्हाला करायचे दादा, ते मी सांगतोय ते हे तुम्हाला